जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। हा प्रकार अपघात नाही, हा छळाचा स्फोट आहे। पत्नीवर वर्षानुवर्ष शारीरिक मानसिक अत्याचार करून तिच्या आत्मसन्मानाचे तुकडे तुकडे करून तिला गळफासाकडे ढकलण्यात आल्याचा गंभीर आरोप शहाद्यात उघड झाला आहे। आरोपी गौरव जगदीश चौधरी प्रेयसीच्या हव्यासात अंध झालेला, निर्दयपणाचा कळस गाठलेला पती। याच्यामुळे भाग्यश्री चौधरी वय 29 हिला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप आहे। अनेक वर्षापासून सुरू असलेला हा छळ म्हणजे घरातील नरक होता। विवाहबाह्य संबंधांची निर्लज्जपणे उघड कबुली, पत्नीची अवहेलना, वारंवार मारहाण, मानसिक छळ आणि धमक्या या सगळ्यांचा वापर करून आरोपीने पत्नीला रोज मरायला भाग पाडले असा आरोप फिर्यादीत आहे। संसार वाचावा म्हणून भाग्यश्रीने समजावण्याचे प्रयत्न केले, पण कामांध अहंकार आणि क्रूर वृत्ती यांच्यापुढे तिचे अश्रूही फोल ठरले। आई वडिलांची आर्थिक परिस्थिती, भावंडांची लग्ने बाकी या सगळ्यांची जाणीव ठेवून भाग्यश्रीने अन्याय गिळला, पण रोजच अपमान, जाच आणि मारहाण यांचा अमानुष दबाव अखेर असह्य झाला आणि 12 जानेवारी 2026 रोजी तिने गळफास घेतला। ही आत्महत्या की आरोपीच्या छळामुळे घडलेली जबरदस्तीची शोकांतिका? या प्रकरणी मयत महिलेची आई सौ संगीता चौधरी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत। दादा, माझी दीदीला फार त्रास होता। 20 लाख रुपया मागणी केली होती त्यांनी, टॉर्चर करायच्या, मारायच्या तो माझी दीदीला। सासरा मला, तिच्या सासऱ्याला मी सांगायची, तिच्या सासरा सांगायच्या, 4 लोक घेऊन नाही यायचं। ते राजकारी लोक होते दादा, आमची बदनामी होईल असे सांगायचे ते। त्रास द्यायचे तिला, ती डोकं ठोकायला लावायचे तिला, ती डोकं ठोकायची दादा। ते टॉर्चर करायचे दादा, सासू बी, सासरा बी, नवरा बी, हा टॉर्चर करायचे दादा ते। त्याला माझी दीदीला फाशी दिली ना, त्याला पण फाशी द्या दादा। त्याचे लफडं होतं दादा, माझी दीदीला फार त्रास होता माझी दीदीला दादा। माझ्याकडे पण येऊन द्यायचे दादा, राजकारणी लोक आहे दादा ते। बोला। आमच्या मुलीला फार त्रास होता दादा तिथे। 6 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये टॉर्चर करायचे ते। त्याचं लफडं होतं की बाईजवळ, हिला सोडायचं म्हणायचे ते। आमच्याजवळ ते 20 लाख रुपये मागणी करायचे ते। आम्ही कुठून देणार त्याला 20 लाख रुपये? गरीब लोक। त्याचे सासू त्रास द्यायची, सासरा त्रास द्यायचा, जवळ त्रास द्यायचा, देर त्रास द्यायचा, पैसे भरून हे करायचे। मारलेलं आहे तिला, खूप मारायचे ते। त्याच्या हातवर फाशी दिलेली आहे, दिसतंय आम्हाला ती। रात्रीनं आम्हाला म्हणे सकाळी येणार आहे गाडी भरून, आम्हाला झोपत ठेवलं त्यांनी। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।